भारतात एक असं ठिकाण आहे जे आजवरच्या वास्तुकलेच्या आणि विज्ञानाच्या सगळ्या नियमांना अक्षरशः खोटं ठरवतं. एक असं कोडं ज्याने जगभरातल्या भल्या भल्या इतिहासकारांना आणि इंजिनियर्सना शेकडो वर्षांपासून बुचकळ्यात टाकलंय. आज आपण एका अशा ऐतिहासिक आश्चर्याचा वेध घेणार आहोत जे केवळ थक्क करणारं नाही तर मानवी कल्पनाशक्तीच्या पार पलीकडचं आहे. चला तर मग या रहस्याच्या खोलात शिरूया. 2 लाख हा काही साधासुद्धा आकडा नाही. एका अखंड डोंगरातून जो कठीण खडक कोरून काढला गेला त्याचं हे किमान वजन आहे 2 लाख टन. डोंगराचा एवढा प्रचंड मोठा भाग गायब आहे आणि इथूनच एक सगळ्यात मोठा रहस्यमय प्रश्न उभा राहतो. तो अवाढव्य खडक अचानक गेला कुठे? भाग 1. एक अशक्य अखंड पाषाण. होस्टू, आपण इथे बोलतोय महाराष्ट्रातल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांबद्दल, म्हणजेच एलोरा केव्ज. इथे 34 लेण्यांचा एक मोठा समूह आहे आणि त्यातलं लेणे क्रमांक 16 हे फक्त एक लेणं नसून एक अवाढ्य कैलास मंदिर आहे. या वास्तूची भव्यता समजून घेण्यासाठी आपण याची तुलना अथेन्समधल्या प्रसिद्ध पार्थेनॉनशी करूया. पार्थेनॉन हे जगातील सर्वात मोठ्या प्राचीन वास्तूंपैकी एक मानलं जातं. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कैलास मंदिराचं क्षेत्रफळ आणि त्याची उंची या पार्थेनॉनच्या चक्क दुप्पट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकाच अखंड खडकातून कोरलेलं आहे. आणि इथंच खरी गोम आहे. हे मंदिर विटांवर विटा रचून अधिबात बांधलेलं नाही, तर ते एका डोंगराच्या माथ्यावरून खाली जमिनीकडे अक्षरशः कोरत नेलंय. ज्वालामुखीच्या अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकावर वरून सुरुवात करायची आणि खाली कोरत जायचं, ही पद्धत विचार करायला लावणारी किंबहुना अकल्पनीय आहे. हो, म्हणूनच हा प्रश्न पडतो की डोंगराच्या माथ्यावरून खाली कोरणं शक्य तरी कसं आहे? खडकावर पहिला घाव घालण्याआधीच त्या प्राचीन शिल्पकारांनी या संपूर्ण भव्य वास्तूचं, त्यातल्या 100 फुटी स्तंभांचं आणि दगडातील त्या अवाढ्य हत्तींचं 3D मॉडेल आपल्या डोक्यात कसं तयार केलं असेल? एकदा का हातोडा मारला की चूक सुधारायला जागाच नाही. तरीही इतकी अचूकता कशी काय? होस्ट 2 कडे वळूया. भाग 2 कडे, इतिहास आणि लपलेले शिलालेख. होस्ट 2. या रहस्यमय निर्मितीला काही ऐतिहासिक पुरावे नक्कीच आहेत. झालं असं की 1920च्या दशकात गुजरातमध्ये काही प्राचीन ताम्रपट सापडले. या बडोदा ताम्रपटानुसार 8व्या शतकात राष्ट्रकूट घराण्याचे राजे कृष्ण प्रथम यांच्या काळात या अफाट कार्याला सुरुवात झाली. प्राचीन भारतीय शिल्पकार आणि तंत्रज्ञांच्या असामान्य बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकणारा हा ऐतिहासिक पुरावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच प्राचीन ताम्रपटांवर कोरलेलं एक वाक्य या वास्तूचं खरं गांभीर्य सांगतं. त्यात म्हटलंय, हे मंदिर इतके अद्भुत आहे की देव आणि स्वतः वास्तुविशारदही हे पाहून थक्क झाले. याचा साधा अर्थ असा की त्या काळातही ही वास्तू एखाद्या चमत्कारासारखीच मानली जायची. अगदी बरोबर. आणि या ऐतिहासिक नोंदींसोबतच काही रंजक स्थानिक आख्यायिकाही या वास्तूला जोडल्या गेल्या आहेत. 15व्या शतकातल्या कथा कल्परू या मराठी ग्रंथात कोकासा नावाच्या एका वास्तुविशारदाची कथा येते. असं म्हणतात की राजा आजारी असताना राणीने उपवास धरला होता. मंदिराचं शिखर पाहिल्याशिवाय ती अन्नाचा कणही घेणार नव्हती. राणीचा उपवास लवकरात लवकर सोडवण्यासाठी या कोकासाने डोंगराच्या माथ्यावरून कोरत चक्क एका आठवड्यातच शिखर तयार केलं, असंही लोककथा सांगते. भाग 3. हरवलेल्या खडकाचे रहस्य. आख्यायिका काहीही असोत, पण आपण जर भौतिक पुराव्यांकडे आणि गणिताकडे वळलो तर मुख्य प्रवाहातील पुरातत्वशास्त्रीय गृहीतकं कशी फोल ठरतात ते बघा. तज्ज्ञांच्या मते हे काम 18 वर्षात पूर्ण झालं असावं. पण जर तसं असेल तर मजुरांना साध्या छिन्नी आणि हातोड्याने दररोज तब्बल 55 टन खडक कोरून काढावा लागला असता. दर तासाला 4 ते 5 टन कठीण बेसाल्ट खडक फक्त हाताने फोडून बाहेर काढणं हे मानवी श्रमाने शक्य तरी वाटतं का? आणि हाच तर या सगळ्या रहस्याचा केंद्रबिंदू आहे. अंदाजे 30 लाख घनफूट खडक इथून खोदून काढला गेला, पण आजूबाजूच्या कित्येक मैलांच्या परिसरात या खडकाचा एक लहानसा तुकडा सोडा कसला राडारोडाही सापडत नाही. मग हा एवढा मोठा डोंगर गिळून कोण बसलं? तो गायब तरी कसा झाला? भाग 4. लोककथा आणि प्राचीन तंत्रज्ञान. होस्ट 2. जेव्हा पारंपरिक इतिहास आणि विज्ञान अशा प्रश्नांची उत्तरे देण्यात कमी पडतात तेव्हा साहजिकच तिथे अद्भुत सिद्धांतांचा जन्म होतो. इथली काही वैशिष्ट्य खरोखरच चक्रावून टाकणारी आहेत. इथले काही भुयारी मार्ग कुठेही न पोचता अचानक बंद होतात. या मंदिरातील ध्वनिशास्त्र किंवा एकॉस्टिक्स इतके प्रगत आहेत की प्राचीन वैदिक मंत्र आजही इथे अगदी परिपूर्णपणे गुंजतात. आणि 3D अचूकता आणि गायब झालेल्या राडारोड्याबद्दल तर आपण मगाशी बोललोच आहोत. आणि याच गूढ भुयारी मार्गांमधून शँग्रीला या पौराणिक संकल्पनेला हवा मिळते.
काही प्राचीन हिंदू दंतकथांनुसार हिमालयाच्या किंवा मध्य आशियाच्या खाली एक प्रचंड मोठं भुयारी जग आहे. एलोरा आणि अजिंठा लेण्यांच्या आतून या गुप्त जगात जाण्याचे मार्ग आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे. तिथे म्हणे काही तेजस्वी लोक राहतात. होस्ट 2. एलोराचा हा संदर्भ नेहमी जवळच असलेल्या अजिंठा लेण्यांशीही जोडला जातो. अजिंठा इथून साधारण 50 मैल दूर आहे, पण तिथलं तंत्रज्ञानही तितकंच प्रगत आहे बरं का. आता हेच बघा, अंधाऱ्या गुहांमध्ये अत्यंत गुंतागुंतीची चित्रे काढली आहेत, पण छतावर कुठेही दिव्याच्या किंवा मशालीच्या काजळीचा मागमूसही नाही. मग अंधारात एवढी बारीक कलाकुसर करण्यासाठी प्रकाशाचं कोणतं प्रगत साधन वापरलं गेलं असेल? इथे मुख्य प्रवाहातील इतिहास आणि प्राचीन ग्रंथांमधले संदर्भ यांच्यात एक मोठी दरी पाहायला मिळते. एकीकडे आपला पारंपरिक इतिहास म्हणतो की हे सगळं काम साध्या लोखंडी छिन्नीने आणि फावल्या वेळात काम करणाऱ्या भिक्षूंनी केलंय, तर दुसरीकडे आपले प्राचीन ग्रंथ आहेत जे ब्रह्मांडाची चक्रे, आकाशात उडणारी विमाने आणि काळाच्या ओघात नष्ट झालेल्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाबद्दल अगदी उघडपणे बोलतात. या दोन गोष्टी अजिबात जुळत नाहीत. भाग 5. अनुत्तरित प्रश्न. होस्ट 2. ऐतिहासिकदृष्ट्या राष्ट्रकूट राजांचा या निर्मितीत सहभाग होता हे जरी नक्की असलं, तरी कैलास मंदिराच्या प्रत्यक्ष इंजिनिअरिंग पद्धतीबद्दल आपण आजही पूर्णपणे अंधारात आहोत. या वास्तूचा प्रभाव इतका भयंकर होता की मुघल सम्राट औरंगजेब, ज्याने अनेक मंदिरे पाडली, तो स्वतः कैलास मंदिर पाहून अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता. त्याने या मंदिराला साधा ओरखडाही येऊ दिला नाही. हे एका अलौकिक कारागिराच्या कार्याचे आश्चर्य आहे, हे त्याचे उद्गारच सगळं काही सांगून जातात. आजच्या काळातल्या आधुनिक इतिहासकारांना आणि स्थापत्य अभियंत्यांना आजही अनेक प्रश्न सतावतात. काम नक्की कधी सुरू झालं? कोणती साधने वापरली गेली? ते लाखो टन वजनाचे कठीण खडक कुठे गायब झाले? आणि सर्वात महत्त्वाचं, ते बंद झालेले भुयारी मार्ग नक्की कशासाठी होते? या सगळ्याचा विचार केल्यावर मन एकाच प्रश्नाभोवती घुटमळत राहतं. जर पृष्ठभागावर एवढं प्रगत आणि गूढ जग आहे, तर या कठीण खडकाच्या आणि बंद भुयारांच्या खाली खरोखरच अजून काय लपलेलं असू शकेल? प्राचीन जगातील असं कोणतं गुपित आहे जे अद्याप आपल्यासमोर आलेलंच नाही? याबद्दल तुमचे काय विचार आहेत? नक्की विचार करा. या एका अद्भुत आणि रहस्यमय प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.